आहे. गहनविधी सुरू असलेल्या प्रेतांच्या सरणाबरोबर काही अज्ञात समाजकंटक विटंबना करत आहेत. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आगोनी घटनांचा हैदोस सुरू असून गावागावातील दक्ष नागरिक हा प्रकार उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनाने ताबडतोब या निंदनीय कृत्यांना पायबंद घालावा ही मागणी आता जोर धरू लागली आहे. काय मिळवले अगं तुझा मुलगा आता असाध्य ते साध्य करून दाखवणार आहे. माझं प्रारब्ध बदलणारी ओल्या बाळंतिणीची हाड संपत्ती मिळणार. मी जे मागेल ते मिळणार. गेलेल्या ओल्या बाळंतिणीची हाड घाणेरड्या गोष्टी करण्यात तुझी मदत केली. चालतो हो आता माझ्या घरात. अरे देवा, आमचं कुठलं पूर्वजन्मीचं पाप पुन्हा साप घरात वाढवलं आम्ही. बघितलंस वासंती, बघितलंस या हरामखोराच्या या अघोरी गोष्टी आज तयार केल्यास म्हणून आजचा हा काळा दिवस दिसतोय आम्हाला. आत्ताच्या आत्ता फेकून दे त्या राखला आणि त्या बावल्या घराबाहेर लवकर. जर माझ्या साताला हात लावला तर ही माझी कमाई आहे. मी रात्रीच्या रात्री जागून मिळवण्यात ही असता. थांबा तो संपवतोच तुझा हात घे. बस झाली तुझी खेळ. अरे घर रे, हे घर स्मशान नव्हे. बाबा तुमचा तर खूप छान केलं रे. आता बासा नव्हे, तुमचाच खेळ संपायची वेळ आली. बाबाची आयुष्य पुंजी तुझ्यावर उधळली. तू मध्ये पडली. माझ्या आयुष्याच्या प्रगतीसाठी माझं नशीब धरे तर तुम्ही अडकाठी करताय. मला संपवल्याशिवाय माझं चांगलं होणार नाही. माझा खेळ संपवता काय? आता मी तुम्हालाच संपवतो. स्वतःच्या बापाचा गळा फुटतोय. साहेब वेळेवर आलात म्हणून बरं झालं होतं. घातच झाला होता. मंडळी मला माफ करा. मी माझ्या पोराला वेळी सावरलं नाही आणि त्यामुळे स्वतःला सावरलं नाही. अहो तुम्ही का अपराधी वाटून घेताय स्वतःला? ही आजची बेबंद तरुणाई अशा शॉर्टकटच्या आहारी जाते जो मार्ग केवळ अज्ञान अभिलाषा या फसव्या पायघडीवर चालतो. शेवटी फसगत अपराध आणि पश्चाताप याशिवाय हाती काहीच लागत नाही. अहो जेव्हा ज्ञानाच्या उजेडातील श्रद्धा हरते तेव्हा अज्ञानाच्या काळोखातील अंधश्रद्धा आपसूक विजय ठरते. खरं साहेब, कष्ट प्रयत्न ध्येयवाद यांचे संस्कार कमी होऊन आपसूक संपत्तीचा मोह अनावर होतो तेव्हा हा रात्रीचा खेळ असाच सुरू राहतो आणि कित्येकांचे आयुष्य बर्बाद करत राहतो.
कुठवर चालणार आहे कुणास ठाऊक.